नमस्कार सर. जिंदाबाद. नमस्कार. महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र, अनंतरचा महाराष्ट्र हा सगळा आपण समजून घेतला पाहिजे. पण त्याआधी देशाचा स्वातंत्र्य संग्राम आणि हा स्वातंत्र्य संग्राम का लढला गेला तेही समजून घेतलं पाहिजे. महामानवांचं मला अपार आकर्षण, राष्ट्रीय नेत्यांचं अपार आकर्षण, त्यांच्याबाबत लिहितोय, गीत लिहितोय, चरित्र लिहितोय. त्यांना बघता आलं नाही, पण स्थल महात्म्य, व्यक्ती महात्म्य घेऊन मी आपल्यापुढे येतो आहे. मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत, अंबाजोगाईला योगेश्वरी विद्यालयामध्ये शिक्षक आहे, साहित्यिक आहे आणि वेगवेगळ्या साहित्यिक कलावंत यांच्या मुलाखती घेतो. त्याचसोबत ज्यांनी सामाजिक आणि राष्ट्रीय जाणीवेतून खूप मोठं योगदान हे दिलेलं आहे अशा महनीय व्यक्तींची सुद्धा मुलाखत मी घेतो आहे. आज पुण्यामध्ये अतिशय उत्तुंग अशा व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत, त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. बाबासाहेब पांडुरंग आढाव अर्थात बाबा आढाव, ज्येष्ठ समाजसेवक, प्रखर बुद्धिवादी, विचारवंत, कष्टकऱ्यांचे कैवारी असलेले आणि महत्त्वाचं म्हणजे या महाराष्ट्राच्या घडणजडणीचे, वाटचालीचे महत्त्वाचे साक्षीदार आणि वेगवेगळ्या आंदोलनातील अतिशय महत्त्वाचे प्रवर्तक आणि निष्ठावंत असे नेते असलेले बाबा आढाव यांना आपण भेटणार आहोत आणि मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. त्यांचा जीवनप्रवास जाणून घेत असताना त्यांचा कार्यप्रवास जाणून घ्यायचा आहे. ही कृतज्ञता जशी बाबांच्या प्रती आहे तसंच या महाराष्ट्राच्या घडणीमध्ये जे थोर व्यक्तित्व होऊन गेले त्यांच्याबाबतची कृतज्ञता आपण व्यक्त करणार आहोत. तर बाबा, आम्हाला सुरुवातीला आपली जी घडणजडण झालेली आहे, आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, मूळ गाव याबद्दल आपण सांगावं. काय कमलाकर, हां, एक तर आता वयाचा प्रश्न आहे. म्हणजे आता माझी 95 वर्ष संपलेली आहे. हां, पण मला त्याचा थोडा जरा वेगळा गर्व आहे. हां, गर्व शब्द हिंदीमध्ये जरा मृदू अर्थाने घेतात. हां, मराठी आपण गर्व म्हणलं की त्याला अहंकार. हां, असं. एक तर 1930 सालचा माझा जन्म आणि आज आपण 2025-26 तारखा जमतो. तर ही जी 95 वर्ष आहे संबंध आयुष्याची, या 95 वर्षाच्या आयुष्यात जी जडणघडण झाली तिचा लेखाजोखा माझ्या तोंडून ऐकायचा असा तुमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. काही वेळा थोडासा भावडेपणा वाटतो, पण ठीक आहे. फरक काहीच आहे की तुम्ही नमस्कार म्हणालात आणि म्हणतो जिंदाबाद, चांगली गोष्ट आहे. आता 1930 सालचा माझा जन्म झालेला असला, माझे वडीलही त्याच वेळेत आधीच गेलेले. हां, आणि आईच्या पदवीचे वैधव्य आले ती माझ्या अगोदरची 4 भावंड, म्हणजे एकूण 5 भावंड. अच्छा. आणि 30च्या आत पोचलेली माझी आई. असा थोडीशी त्याला पार्श्वभूमी आहे. आता आईला त्या काळामध्ये सासरी राहणं अवघड होतं. पुण्यासारख्या शहरात आमचं वाचतो, पण ते काही वडिलांचं काही राहिले नव्हतं. वडिलांचे आधार त्याला पंडुरंग असावं होते, त्यांचं नाव पांडुरंग होतं. आणि त्यामुळे सर्वस्व गेला, अक्षरशः त्याला म्हणतात. आणि आईला आम्हाला 5 भावंड आणि आई तिच्या माहेरी आलं. आता ती माहेरी आलेली आहे आणि माहेर थोडंसं मातब्बर विठ्ठल सकाराम झेंडे हे त्या काळचे त्यावेळेचे नगरसेवक होते. थोडी त्याला पाठवली आणि तिशीत बसलेल्या वडिलांचा धंदा डाळीचा होता. अच्छा. हां, मी मराठवाड्यात किंवा लातूरची डाळ म्हटल्यानंतर लातूर नावाचाच टूर आहे. तर ही पार्श्वभूमी आहे. आणि आम्ही एवढे एकदम तेवढं बाहेर काही जरी असलं तर शेवटी एवढ्या लोकांचा आजी मंडळी
तर सांगायचं मुद्दा असं की माझ्या जन्मतारीख जी आहे 30 सालची, आणि याच काळात असं तुम्हाला दिसेल की महात्मा गांधींचा प्रभाव हा सुरू झालेला आहे. म्हणजे पहिल्यांदा इतिहास असा दिसतोय, आफ्रिकेत असलेले गांधी 1914-15 साली पुण्यात आले आणि ते जिरे मनशेंवर गेले, केसरीवाड्यात केलेले आहेत, आणि त्यांच्या भेटीगाठी सगळ्या देशभर ते हिंडले, आणि ते आफ्रिकेतून इथं आले. तर एक नवा स्वातंत्र्याच्या वेळेला आयाम देण्याच्या त्यांचा जो भाग आहे तो सत्याग्रहाचा, वैयक्तिक सत्याग्रह. सत्याग्रही संकल्पना पुढे विकसित होत गेलेली आहे. आता मी 30 साली माझं हे असलेलं आईच्या माहेरी आम्ही आलेलो. आता पुढे मग कर्मादेश मुंचवाडल्या शाळेत घातलंय. आईचं माहेर पुण्यात. अच्छा. विठ्ठल सखाराम झेंडे हे त्यावेळच्या ब्राह्मणेतर सत्यशोध सर्व्हिसचे महत्त्वाचं नाव आहे. जेजंच्या व्यवस्थेने नाव असते. म्हणजे त्यांचं सांगायचं म्हणजे असं, 1925 साली पुणे महानगर त्यावेळच्या नगरपालिकेने ठराव आला की टिळकांचा पुतळा उभा करावा का म्हणता येईल, तर महात्मा फुल्यांचा करावा. टिळकांचा आणि भाजीपाल्याचा काय संबंध? तर तो जो प्रस्ताव केशवराव झेरे यांनी पुण्याच्या नगर परिषदेत मांडला, त्याचे अनुमोदक माझे आजोबा होते, आईचे वडील. ही थोडी पार्श्वभूमी. आता माझा वडिलांचं घर शर्मारपेठेत, ते ब्राह्मण परिस्थिती काय, आणि माझा आजोबा नानापेठेत व्यापारी पेठ. अच्छा. त्यावरच्या पेठात नाना भवानी वगैरे या सगळ्या व्यापारी पेठा. त्या पेठेतच आमची माझ्या आजोबा राहतोय. आईच्या बाहेर सुद्धा आईच्या 4 बहिणी आणि 1 भाऊ, असं थोडंसं झालं होतं. आता पुढे असं झालं की 30 साली इथे आल्यानंतर सुरुवातीच्या वर्षी हे होतात, आणि पुढे 42 वर्ष शाळेत घातले. 6 वर्षाचं झाल्यानंतर जन्मतारखेचाही पत्ता नव्हता. 1 जून लिहून टाकली, आणि आताही माझं 1 जून 1930 हे अधिकृत होऊन. जूनमध्ये शाळा सुरू व्हायच्या ना. हो, शाळेत नेलेच त्या दिवशी जेवढेच काय जन्मतारखा 6 वर्ष मागे. त्यावेळेसच्या नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये हो, बंद होते. नानापेठ शाळा क्रमांक 9 मध्ये. आता आजोबा नगरसेवक असल्यामुळे आणि कॉन्ट्रॅक्टर होते, त्यामुळे तुमचा गोठ होता. त्यावेळची जी ब्राह्मण समाजातली किंवा जी मंडळी होती, त्यात केशवराव यांच्यासारखा यांचे सहकारी होते असल्यातले. आणि महात्मा गांधींच्या बरोबर यांचा फुल्यांच्या विचारांचा मोठा पडला. ब्राह्मण भाव तर वाद धीरे होत होता, त्याला महत्त्वाची पार्श्वभूमी ती महात्मा फुले. आता मी लहान आहे, 30 वर्ष. मी नंतर 36 साली 4थीपर्यंत महाराष्ट्र इंग्रजी शाळा सुरू. मग इंग्रजी पहिलीला शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये. अच्छा. ते घरापासून केलं म्हणतात, पण ती तिथे गेला मग प्रश्न. बोला. पुढे काय बोला सर. आणि माझे भाऊ अगोदर इथे शिकत होते. थोरले भाऊ होते ते तिथे शिकलेले होते. त्यामुळे थोरले भाऊ तिकडे शिकलेले होते. ते त्या साली मॅट्रिक झाले आणि मला तिकडे जावं लागलं. बरं. त्या माझ्या हाती ते सगळं थोरले असल्यामुळे मला शिवाजी मठामध्ये घातलं, पण अण्णांचं मॅट्रिक संपलं. अण्णा मॅट्रिक झाले, बाहेर पडले आणि नोकरीला गेले, कारण परिस्थिती फार वाईट होती. विद्यार्थ्याचा तो भाग होता आणि सगळं होतं.
आता 30 सालात नंतर मी 36 साली माझंही सगळं मी मॅट्रिक झालो शिवाजी महाराज हायस्कूलमधून मॅट्रिक झालो. तिथं तुमचे गुरु कोण होते? गुरु बाबूराव जगताप. अच्छा, तुमचे मुख्याध्यापक होते ते? हां हां. आमच्या खाजीचा वेळेस बडोद्यावरून एकदम आणलेलं होतं. ते एडीसी होते बडोदा सरकारी. अच्छा अच्छा. आणि ते त्याच्या समोरच राहते सर. तर त्यांच्यासोबत कुटुंबच त्यात मुली सगळे जयंतराव वगैरे सगळे शिक्षक राहिले. केशवराव शिरवळे त्यांचे बाचे. हो हो. तर अशी ती शिवाजी महाराज हायस्कूलमध्ये माझं शिक्षण हे झालं. इंग्रजी पहिलीपासून 7वी म्हणजे बॅटरीला मी 47 साली बॅटरी झालं. 47ला. बाबूराव जगताप जे आहेत त्यांच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांना बोलवलं होतं स्वामीजींनी, बाबासाहेबांनी. खूप चांगली गोष्ट आहे. आणि पण इतरांची गुरुजनांच्या काही आठवणी असतील आपल्या? ते तर आता दिसतो त्यावेळेला त्यांचा पोशाख वगैरे सगळं होतं ना. आणि त्यावेळेला हेडमास्टर म्हटलं की जर थोडी वेळ नाही म्हटलं तरी आधारित भीती असायची. आणि हे जगतापची दोष गांधी एका बाजूला गांधी पागल होतं खाली. हां 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 बरोबर. दुसऱ्यावरून बडोदा सरकारची एडीसी असल्यामुळे ती एक वेगळी शिस्त होती की कपडे नीट वेळा सांभाळल्या पाहिजे. सगळं सगळं. आणि नाव शिवाजी महाराज त्यामुळे त्याला असं बरोबर. हां. आता त्या शाळेतून मी मॅट्रिक झालो आणि देशात स्वातंत्र्य मिळालं 1943 साली. म्हणजे जूनमध्ये माझा निकाल लागला आहे आणि ऑगस्टमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळामध्ये आपण विद्यार्थी दशेत जरी असलात तरी मग प्रभात फेरीमध्ये म्हणजे माझं म्हणणं आहे त्यावेळेला भारवलेलंच होतं. भारवलेलं पूर्णपणे राष्ट्रभक्तिमय वातावरण. म्हणजे आमचे अनेक शिक्षक खालचेच होते. त्यावेळी खूप साहेब आणि शाळेत वातावरण स्वातंत्र्य सगळं भारी होतं. गांधींचं वैशिष्ट्य ते आम्हाला जाणवलं. म्हणजे आता कळतं की गांधींचं वैशिष्ट्य हे होतं की गांधींनी लोकांना त्यात आणलं. लढा तो जनतेचा लढा होऊन बसलेला आहे. आणि लोकांनी भाग कसा घ्यावा. सत्याग्रह नावाची जी गांधींची कल्पना आली की मी काही बडबडायला काही नाही पण मला स्वातंत्र्यासोबत भाग घ्यायचा आहे. त्या शाळेत मी तुम्हाला जास्त सांगत नाही पण तू मुद्दाम सांगू. 45 साली दोस्त राष्ट्र म्हणायचं म्हणजे पहिला विजय त्याला मिळाला. नाहीतर रोज बातमी त्यापूर्वी शिस्तीत मागा. आणि ती बातमी आली तर पुणे जिल्ह्याचे त्या कलेक्टर होते त्यांनी काय केलं त्यांना आवडून राहिले. दोस्तांच्या विजयाबद्दल शाळांच्यामध्ये पेढे वाटायचे. दुसऱ्या महायुद्धाचा तो कालखंड साधारणतः आहे. पेढ्याची गोष्ट काय? महायुद्धात बरोबर. महायुद्धात इंग्रजांना विजय मिळाला. दोस्त एक विजय मिळाला एरी मागे चालले होते आणि ते पेढे मागेच बसताना कळ हे असं मला सांगतो शाळेतल्या मुलांनी ते फेकून दिले असते. तर मी होतो म्हणजे साहजिक काही वेळ तेव्हा आमचे इंग्रजांच्या विजयाबद्दल हे कशाला आम्हाला स्वातंत्र्य इतकं वातावरण भारी. आता 47 साली स्वातंत्र्य मिळालं पण ते म्हणतात तोरी गोष्ट त्यात मला एक चांगली गोष्ट 40 ते 41 साली जरी मी 10-11 वर्षाचा तरी आमच्या नानाभावानी पेठेमध्ये जी आडत दुकानं होती हे दुकानदार सगळे गांधी मारवाडी ब्राह्मण काही म्हणा पण खादी त्यांचे दिवाणजी सुद्धा सगळे खाली त्यात माझे एक नातेवाईक दिवाणजी आणि ते मला इथे आता इथे बसू इथे राष्ट्रसेवाची शाखा होती. बरोबर. प्रभात शाखा किंवा त्या शाखा सकाळी संध्याकाळी चालायच्या संध्याकाळी मुलांच्या आणि रात्री कामगारांच्या असं जायचं. तर ते मला इथे घेऊन यायचे त्यांच्याबरोबर. अच्छा. सकाळच्या प्रभातच्या झेंडावंदनाला. त्यामुळे घरामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचं आजवून जेव्हा थोडंसं सामाजिक याचं हे होतं
आणि आणखी आमचं असं होतं ज्या नानात मिळतात ते त्यातली गमत अशी होती त्यातलं जर तिथे निवडून घेऊ ठेवू आपण निवडून आता या देवळामध्ये तुकाराम महाराजांची पालखी होती. आणि थोडंसं त्याला वळून इकडे गेलं की तिथे उतरेमध्ये ज्ञानेश्वराच्या पालखी त्या दोन्ही पालख्या अगदी आणि चौकात आम्ही राहिल्या असं. आता ह्याचा एक भाग काय होता की ही देवळं होती पण निवडून ठेवायची देवळात सतत त्यांचे त्याला प्रवचन करायची कीर्तन करायची पोषी करायची. आणि मग बहुजनांच्यातल्या किंवा माणूस पाहिजे ज्या विद्वांना वगैरे बाहेर एरवी जाता येत नसे तेव्हा नळ नव्हते हौज होते प्रत्येक ठिकाणी 3 हौज 7 हौज होते सगळे. तर मग बाहेर काम काय आयुष्य विधवा होती आणि जायचं कुठे मग दिव्या देवळामध्ये जी कीर्तन असेल तेवढं होतं त्या कीर्तनात करून बसतात काय सांगतात गोष्टी म्हणजे असं ते घरामध्ये केशवरावजी यांचे असल्यामुळे ब्राह्मण कीर्तन आणि गांधींचा तर चालूच होता गांधींचा तर असा धपाटा असं काय चालूच होता सगळं हरी काय असं सगळ्या वातावरणात. गांधींना आपण कुठं बघितलं पहिल्यांदा? गांधींना परपण कुठे कुठे एरडाला अच्छा गांधींचं वास्तवपणात अनुभव आला. गांधी आंबेडकर करायच्या गांधी एरडा काय नंतर गांधी पडलं कुठे राहिले अच्छा एरडाची अच्छा सुटल्यानंतर नंतर एक निसर्गोपचार आरोग्य केंद्र होते दिशा मेहता तिथं गांधी राहायचं. ते महात्मा गांधी निसर्गोपचार विद्यापीठ का? नंतर ठिकाण तुम्हाला सांग. अच्छा बरोबर. आणि त्यांना आठवल्यानंतर त्यांनी याच्या आकाशात पॅरिसमध्ये ठेवलं होतं. कस्तुरांचं मरण किंवा महादेवाईंचं मरण हे इथंच झालं एवढं. तर ही जी वातावरण ते असलं जे आहे पण आता पुढे आणि शिवाजात मी आता काळ पुढे जातो होता सगळं जात होता. 42 गाजत 42 साल 1942ची क्रांती 42ची क्रांती आधी म्हणतात अच्युतराव क्रांती नाना पटलांची एकतर सांगायचं म्हणजे एवढ्यात एका वेळात जवळचा वाढलेली संप्रदाय दुसऱ्या वेळेला घरात सामाजिक बदल मानवतं आणि स्वातंत्र्याची सेवा अच्छा सगळं असा सगळा अभिसरण त्याचं आणि शाळेमध्ये चाललेलं असेल एक अभिसरण. कारण प्रभात फेरीमध्ये तुमचा सक्रिय सहभाग आहे. हडताळामध्ये तुम्ही आहात ब्रिटिशांच्या अन्यायविरोधामध्ये. त्यावेळेसच्या विद्यार्थ्यांच्या बऱ्याच आठवणी आहेत. स्वामी रामानंद तीर्थ हे नॉर्थकोट हायस्कूलला सोलापूरला होते. तिथंही ब्रिटिशांचे झेंडे जे असतील ते घेण्याची सक्ती केली तर त्यांचे तिकीटं असतील जे काय असेल त्यांनी ते जुगारून फेकून दिले. त्यांनी ते घेतलेले नाही आहे. राष्ट्रभक्तिमय वातावरण होण्यामध्ये महात्मा गांधी यांचा फार महत्त्वाचा वाटा त्यामध्ये आहे. त्याचबरोबर त्याच्या आधी लोकमान्य टिळक ज्याची कर्मभूमी पुणे ही आहे तिथं आपण सध्या बोलत आहोत. हा सगळा त्यावेळेचा स्वातंत्र्य संग्रामाचा भाग बोला सर. याला धक्का काढण्याची 42 साली हां जो आझाद मैदानावर ठराव झाला बरेंगे बरेंगे. अच्छा हां हां. आता तुला सांगतो की महायुद्धाचा असा काही सरळ झाला जो राष्ट्रीय जिंकत आहेत म्हणजे आणि गांधींचं आमचं काय तुम्ही ते करा आमचं काय. सुभाषचंद्र बोसांनी आधारित नसेल तर गांधी त्याच्यामुळे गांधींनी कॉल केला आहे 42 साली जी परिषद आहे मुंबईला त्याचं नाव तर आझाद मैदान ठेवले गेले तिथे परिषद झाली आणि गांधींनी सांगितलं की ते काही नाही याला चले जाओ आंदोलन जमतात ना. गांधींनी चले जाओ नाहीतर करेंगे या मरेंगे हे 2 गोष्टी. आता यावेळी मी 12 वर्षांनी हो ना. पण झाले असं इतरत्र शाळांच्यामध्ये शिकवलं होतं पण राष्ट्रध्वजाच्या शाखेवर याच्यातलं सतत सारखं
बोललं जायचं. आणि तो काळ असा 45 साली स्वातंत्र्य हे पण चालले. त्याचा महत्त्वाचा म्हणजे एक म्हणजे 45 साली म्हणून हो. आणि जो एक ऐतिहासिक प्रश्न निर्माण केला की स्वातंत्र्य येईल पण आम्हाला काय? स्वातंत्र्य येईल आपण आम्हाला काय? आम्हाला हां. इंग्रज जातील पण आमचं काय? सामान्यांचं काय? जी गुलामी आमची सगळी आम्हाला पाण्याला भासवता येत नाही, आम्हाला देवाला व्यवस्था येत नाही, अस्पृश्यता आहे, जातीभेद आहे. तर असे काही मूलभूत प्रश्न एकदम. आणि गांधींच्या परिसरानंतर तुरुंगात गेले. हो. सबंधचे 4,000 लोक तुरुंगात गेले. देशभर त्या 40 कोटी होते देशसंख्या. देशभर लोक सत्याग्रह केला पण उद्योग सोडून कुणी बॅरिस्टरचे कपडे काढले, वकिली सोडली, पण लोक तुरुंगात गेले. पहिले वैयक्तिक सत्याग्रही आचार्य विनोबा भावे 1940 ची गोष्ट आहे. आपण साने गुरुजींना त्याचे कुठे बघितलं आपण? शिवाजी शिकवलं इथंच शिवाजी शिकवलं. अच्छा. कसं व्यक्तिमत्व त्यांचं कसं वाटलं आपल्याला? कसं काय वाटत म्हणजे एक सहज शिक्षक होते ते. हां. त्यांची बसण्याची स्टाईल साधे- ऐसपैसपणा नव्हता, साधेपणा. ऐसपैस नव्हता, मातृहृदय होते. हां. मातृहृदय होते. असं काय बोलणं खूप हे असतं त्यांचं, असं म्हणजे आपुलकीचं सगळं. आमची आई म्हणजे काय गांधी त्यांनी काय केलं की त्यांनी प्रश्न होते काय आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळेल त्या बाकीच्या लोकांचं काय. हां हां हां. म्हणून 45 साली त्यांनी ठराव केला की पंढरपूरचं विठ्ठलबंधू हे दलितांना खुलं केलं पाहिजे. या सत्याग्रहाला गांधींनी सुरू केलं, पाठिंबा दिले. म्हणजे गांधींच्या काही गोष्टींचं संशोधन सुरू आहे. तर गुरुवायूरला विठ्ठलरामजी शिंदे सत्याग्रह केला. हो. पण गांधी त्याला पाठिंबा द्यायला फार खूपच हे केलं. हां हां. आमचे बाबूबे म्हणून हमाल होते, हो हो. त्यांनी पण केले बाबूबे. तो गिरणी कामाला होता. बाबा गेलो. सई हां. ते काळबा देवीला हां. गाडी कापड घेऊन गाडीच्या पुढे आलो पण गेले. हो. रान गेला काय इथंच घडलं ते मुंबईत मुंबईत. हा तेच काळबा देवी. अच्छा, काळबादी. बरं बरं. तर हे सगळं आठवणीचं जे आहे आता यातून 47 साली आलं आठवण. आणि नंतर बाकी त्या काही प्रश्न मार्गी लागले पुढे. म्हणजे गोव्याचा प्रश्न आहे, मराठवाड्याचा आंदोलन असे सीमा प्रश्न हो हो हो. असे बऱ्याच गोष्टी हळूहळू पुढे येत आहेत. हो हो हो, बरोबर आहे. तर मुद्दा सांगायचा मुद्दा असा की स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय देशाला कसं समाजवादाचे मार्ग आहेत. मग समाजवादी पक्ष स्वातंत्र्य आलं. आणि अतिशय चांगली गोष्ट काय झाली त्याने बोलला त्यात गंमत अशी की जर्मनी दिवसापर्यंत जर्मनी एक झाला. भारतात सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर संस्था लागली. 450 संस्थान होते. हो ना. जवळपास 600च्या आसपास होते. त्याचं काही जास्त असेल. हां हां. पण फक्त 1-2-3 लाखांनी मिळून ते जुनागड काश्मीर आणि हैदराबाद ते पुन्हा करावी लागली. तो भारत एक झाला. म्हणजे असंही काही त्याला पॉझिटिव्ह. हां. आता हे सर्वात नवीन गोष्ट म्हणजे ॲक्च्युअली झाली गांधींचा. नथुराम गोडसे संघाचे RSS त्यांनी ते ज्या संघाने स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला नाही. त्यांचा 1925 स्थापना म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध हे त्यांचं मुख्य आणि तेच त्यांनी केलं सातत्याने. आणि नंतर तेच करत गांधींना गोळ्या घेऊन खाल्लं. वल्लभभाई पटेल गुलामांची हां. ती जखम एक खा आधीच महाराष्ट्रामधला संतुष्ट समाज जवळचे आहे. त्यात गांधींचं इथं खूप मोठ्या तऱ्हेने ब्राह्मणांचं चळवळ आहे. हां. संघाची संघाचा सौंदर्य सुद्धा काही भाग होता. पण गुरुजींच्या 45 आंदोलनात साने गुरुजींच्या अशा होत्या. मी सायकल घेऊन मी काही गाव मुंबईवाडी जवळपासच्या भागामध्ये गावाचं. अच्छा. पुढे बंधुरांचं त्याने केल्याच उठारो नाही झालं खुलं.
तुम्ही गांधीजींचा मागे उल्लेख केला की त्यांच्या सभा इथे होत असायच्या, इथं पर्णकुटीमध्ये किंवा आगा खान पॅलेसमध्ये उतरत असायचे. त्यांची भाषणं इंग्रजीमध्ये असायची का हिंदीमध्ये असायची? नाही, ते भाषण करतच नाही सर. हां, मोजकं. प्रार्थना ते यायचे, हां पुढे आठवून बसलेले ते बसायचे. मग ते स्वतः परिवार त्या त्यांचे ते बसायचे आणि बस सुरुवात व्हायची. अच्छा. हां. प्रार्थना करायची आणि तिकडचा एक पत्र सुद्धा काय आणि हळूसे उठायचे नाही जैन म्हणूसारखं. हां हां. खूप तुम्हाला विशेष वाटलं असेल की महामानवांना आपण बघत आहोत प्रत्यक्ष, तर आम्हाला पण ते गोष्ट फार. त्यांच्यानी खास एक असं व्यासपीठ तयार केलं होतं. हां. राजाबद्दल मोठी घालण्याचं आणि समोर लोक असायचे खूप असे. गांधी फार कमी बोलायचं, कमी बोलायचं, पण आलेला पाहुणा बोलायचा. गांधीला भेटायला आलेल्या पाहुणा मात्र पाहायला लागला. सुभाषचंद्र बोस मला तिथं बाहेर. बरोबर. पंडित जवाहरलाल नेहरू स्वामी पहिल्यांदा सरदार पटेल सेवादारचे या वतीने जे आम्हाला शिस्तीसाठी आम्हाला नेमलेलं होतं. हां. त्यात मी होतो. अच्छा. हां. त्या गांधींचं चालणं, गांधींचं हिंडणं, गांधीचे नियम सगळे, सकाळी किती वाजता उठायचं सगळं एकूण काय तर ऋषी तुल्य होतं ते. ते अभिप्रेत आपल्याला होते की नाही आम्हाला, पण ऋषी तुल्य. नेताजी पण आलते ना, नेताजी सुभाषचंद्र बोस, पटेल आलते. आल्यासोबत मला आठवत. अच्छा. हा, तुम्ही म्हटले बोस आले होते पण पटेलचं आठवत नाही म्हटले. विनोबा भावे यांना बघितलं असेल आपण मुलांच्या वेळेस. काहीतरी एक भाषण आहे ते विनोबा म्हणजे ते पण ती योगी माणसं, ज्ञानयोगी. म्हणजे त्यांचा तसा तळागाशी हे त्यांचं गाव पुढे पेन तालुक्यात ना. हो हो हो. गागोले. हो हो हो. गागोले शिवाजीला बदलून 1952 आपण सत्याग्रह केला. पहिला सत्याग्रह. अन्नधान्य भाव वाढ. हो. दुष्काळ, पुन्हा महागाई आहे आणि अन्नधान्याच्या साठेबाजीबाबत काय होतं, युद्ध काळामध्ये भेसळीची पद्धत सुरू. हां हां हां. आणि लाचबाजी पण केली आहे. जगोजन भाऊ अन्नमंत्री राहिले हां हां म्हणतात निवेदन केले. हां तर सगळं रेस्टॉरंट बाहेरून यायचं. हां हां. बाहेरून यायचं आणि खूप मोठ्या वस्तू यायला यायचं असं आहे. आणि मी राहायला अडत नानापेठ घेतली. हां हां. आणि हा सगळा माल मुंबईमध्ये यायचा. हां हां. मुंबईचा माल लागल्यावर त्याला आपण काय म्हणतो, मोदी म्हणतात त्याला. मोदी गोदी का? गोदी. हां. गोदी. आणि त्या गोदी तिथे तिथे आमचे मराठीच माणसं हे आहे असं. म्हणजे म्युन्सिपॅलिटीच्या काळात अगोदर नळ असलेला विचार हे पाहिला चौकात त्याला हे नव्हते, ते असे काठीवर ठेवले असे दिवे लावलेले काठीचे ते पाहिलं. पण नंतर ते रूपांतर होऊन गेली. एस एम जोशी गप्रप्रधान यांची भेट कुठं झाली? त्या होते रोज नेहमीच भेटायचे नसते. शिवाजाच्या शाखा असायच्या, प्रधानांची भौतिक. आणि प्रधान फर्ग्युसनला होतं. मी पण एक वर्ष फर्ग्युसनला होतो. हो हो. प्रधान म्हणजे प्राध्यापक. तुमचं महाविद्यालयीन शिक्षण जे आहे फर्ग्युसनला झालं, नौरोजी वाडियामध्ये झालं आणि त्यानंतर आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे इथं आपलं शिक्षण झालं. या काळातली काही गुरुजनाबद्दल सांगाल आपण? तेच आहे. तेच का सांगतो तुम्हाला. नाही आणखी कोणी असतील समजा याशिवाय? नाही, याच्यामध्ये काय म्हणजे शिक्षण आहे आणि चळवळ आता आणि नुसत्या तुझे इतिहास होऊन नव्हे तर प्रत्यक्षात जडणघडणीच सहभाग घ्यायचा आहे तुझा हा मत. एवढं झिडावून उभं राहायचं का होईना, पण कॉन्ट्रिब्युशन. हां हां. त्यामुळे घरी बारबी संपल्या निवडून वगैरे असं त्यात असायचं. आईच्या गावी यांच्याकडे पाहुणे यायची सगळे किशोरजी वगैरे तेला बनता वावर असायचा. आणि स्वातंत्र्याच्या विचार लोकांचं हे असायचं किंवा असा सगळा आदरणीय बाबा आढाव सरांची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वाची. त्यांच्या आजोबांचा प्रभाव, आईवडिलांचा प्रभाव, त्याचबरोबर पुणे येथील शालेय महाविद्यालयीन शिक्षण, राष्ट्रसेवा दलाशी त्यांचा आलेला संबंध, संपर्क, स्नेह, साने गुरुजी, गप्रप्रधान, एस एम जोशी यांचा सहवास त्यांना लाभला. त्याचबरोबर महात्मा गांधी, पंडित नेहरू, आचार्य विनोबा भावे अशा महामानवांना त्यांनी जवळून बघणं असेल
त्यांच्या भाषणानं किंवा त्यांच्या विचारांना प्रभावित होणं असेल, या त्यांची घडतजडत ही होत राहिली. पुढं आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये ते इथं शिक्षण त्यांनी घेतलं आणि डॉक्टर झाले. डॉक्टर झाले, तो जो भाग आहे त्याच्या पुढचा भाग आपण घेऊया सर. साधारणतः दवाखाना आपला इथं सुरू कुठं झाला आपला? 52 साली मी पदवी मिळाली हां. आणि मी त्यात दवाखाना सुरू केला. कुठल्या भागामध्ये? नांदेपेठेत माझ्या घरात राधाघरात. अच्छा. शुश्रूषच्या नावाने सुरू केला. 1952 का 55 साधारण? 52-53. 52-53 सुरू झाला हा दवाखाना. आणि मग त्या भागामध्ये हमाल असतील, ते कष्टकरी सर्व मी त्या भागात करतो. हां, तो सगळा. त्यामध्ये सगळी व्यापाऱ्यांची दुकान, नानापेठ, हां, धान्याची पेठ असेल, धान्य बाजार, तिकडे भवानी पेठ, हां. तेल बाजार सगळा असा. ते काही बसेल लोक आहेत त्यांचे हां हां, हो ना. तेल बाजार, पलीकडे गुळाळी, हां, सगळे लोक असतात. त्या बाजूकडे डाळाळी, म्हणजे अशा त्या सगळेच लेन्स होत्या. आणि त्या एका लेनमध्ये मी राहत होतो आणि आमच्याकडे व्यापार होता ना. तुमच्याकडे जी वडिलांचा प्रॅक्टिस जी होती ती आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी पण? मिश्र वैद्य. हां, मिश्र वैद्य. हां, मिश्र वैद्यक होतं. DSM, डिप्लोमा ऑफ आयुर्वेदिक स्टेट फॅकल्टी. अच्छा. हां हां हां. DSM. ह्या व्यथा वेदना तुम्हाला कष्टकऱ्यांच्या, दलितांच्या तुम्हाला जाणवत राहिल्या? रोज असते भाड्यात भाडेकरी सूच करण्या. मग त्यानंतर पुढं हमाल पंचायत संघटना आपण 1955ला आपण स्थापन केलेली आहे. यामागे उद्देश काय होता आपला नेमकं? त्या लोक तो शिवून डोळे पाहतो ना, प्रॅक्टिस सुरू करायचं तर लक्षात काय येत होतं. त्यासाठी न्याय त्या मिळावा. सगळ्या ज्या आधार होते त्याचे कामातून आले. त्यांना न्याय मिळण्यासाठी आपण काय काय केलं? आज आपण विचार करू शकतो. एक म्हणायचं म्हणजे 100 किलोचं पोतं पाठीवर घ्यायचं हो. आणि 250 फूट चालत जायचं किंवा उंच चढायचं. काय कमालच आहे. म्हणजे क्रूरता किती होती. अकलूजचे शंकरराव मोहिते पाटील दरवर्षी एक शर्यत घेत असत. पाठीवर होतं 100 किलो नंतर आलं. आधी 250 शहरात पोहोचतो पाठीवर घ्यायचं. 250 आणि पळत जायचं. हां हां हां. बक्षीस असायचं. हां, ते बंद पाडावं लागलं आम्हाला. हो ना. मग ते थोडंसं म्हणजे नंतर हां, विचार करा की एवढं पाठीवर घ्यायचं आणि असं जिदा नाही. ते थप्पीला असे लाकडी जाट असं लावलेलं आणि त्या जिदावरून ते असं पोहोचून धरायचं आणि असं चढवर जायचं. घसरलं अच्छा. तर हे त्यांच्या सगळ्या त्याची शारीरिक परिस्थिती त्यांचं सगळं बरं राहायला झाला नाही. दुकानच्या बाहेर झोपायचं, खाऊ देवाला आंघोळ करायची, कपड्यात चहा लावायचा आणि कामाला झोपायचं. दिवसभर दुकानात काम करायचं आणि रात्री एक बैलगाडी ठेवलेली, हातला ठेवलेली, तिकडच्या व्यापाऱ्यांनी घेतल्या माल घेऊन पोचता करायचा. हां, असं चक्र आहे. सेवानाच्या भौतिकामुळे किंवा असायच्यामुळे मला समाज सर्व त्यानंतर पंचामुळे मला शोषणाचं काही लक्ष नाही आलं. आणि म्हणून मग माझ्या पद्धतीने जो माझ्या होतो दाद मिळायला लागली. निश्चित. म्हणजे आता हे 100 किलो पोहोचतो त्या 250 गेली 2 मिनिटावर ठरवून तो झाला. हे 50 किलो विनोद ठरवतो. आता 50 किलो आहे काय बसते लंडन सेक्रेटरी आमच्या मार्फत. आता म्हणजे बऱ्याच दुकानामध्ये किंवा जवळपास सर्वत्र 50 किलोच पोतं केलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. यांचे वडील इथं होते. त्यांचं नाव सर आपलं? तुमचं नाव? गोरख मारुती मेंगडे. गोरख मारुती मेंगडे. हो हो. त्यांच्या वडिलांचं नाव? मारुती. मारुती मेंगडे. अच्छा. हां हां हां. ते तुमचे सहकारी त्या काळात? त्या कम काय कमल होतं. पण काय थप्पी किती लावायला काही हेच नाही. आणि विचार करा पाठीवर पोतं घेऊन आणि किती वेळ चढायचं, किती वेळ राबायचं ते पण काही निश्चित नाही. कष्ट करतच राहा. पोतं फुटलं बरं सगळं. अरे वा. ते उचलायचं. शिक्षण बाहेर शिक्षण. हमाल पंचायत संघटनेच्या मार्फत न्याय देण्यासाठी 55 साली 2 गोष्टी घडल्या. हां हां. गोव्याच्या स्वातंत्र्याच्या वेळेस भाकीत आला हो हो हो. आणि हमाल पंचायतची स्थापना. हो ना.
माझं म्हणणं काय की मग ह्या संघटनेमार्फत नेमकं कोणतं कार्य होत गेलं न्याय मिळण्यासाठी आपण अहो ती अति सत्याची राहते एक सातत्यानं ते होत राहिले कार्य आता दर ठरवापासून कामाच्या कंडिशन राहण्याचे सगळ्यात प्रश्न त्याचा आहेत. बदल होत गेला त्याच्यामध्ये लोकांच्या प्रत्येकाची नोकरच नव्हते ना. निश्चित निश्चित त्याला कायदेशीर कुठलाही कामगार म्हणून कुठल्या ते काय फॅक्टरी नाही. काम असेल तर काम असेल तर दाम नाही तर कड गुलाम. हां आणि शिवाय काम करताना नुकसान झालं तर ते कापून घ्यायचं आणि मग त्याच्या बदल्यात त्याने दुकान साफ करून घ्यायचं. सगळं गंमत आहे. गोवा मुक्ती आंदोलनामध्ये कार्य करताना जे काही अनुभव त्यावेळेसचे 1955 ते 60च्या दरम्यानचा हा काळ आहे. हो आहे ना 55 अच्छा 52-55 त्याला सत्याग्रह आहेत ना. अच्छा बरं कारण संस्थागत विलीन दशकर्यंत झालं. हां त्यानंतर हे जे गोव्यासारखे जे पांडिचेरीसारखे जे दीव दमण हां हां यांचा प्रश्न किती प्रमाणात आहे. हो हो तुमच्यामध्ये संस्थानिकांचं हो मराठवाडा हा त्यावेळेस हैदराबाद संस्थानामध्ये होता ना. ते आलं बरोबर आहे. तर क्रमांक होत गेला. पुढे तर मग महाराष्ट्र निर्माण झाला सीमा प्रश्न निर्माण झाला. हो ना म्हणजे सीमा आंदोलन असेल. 57 साली संयुक्त महाराष्ट्र आंदोलन भेटलं. हो हो त्यामुळे आम्हाला आमच्या आयुष्यात ते घडत म्हणजे ज्या वयात हे त्या वयात एकत्र व्यवसाय पण आणि एकत्र चळवळी पण. हां हां बरोबर आहे. म्हणजे काही वेळेला ते गंमत आहे आता सांगण्यासारखं आहे. मी इन्शुरन्स भरलं आहे आणि आईची मुलं आले बाबा बाबा पोलीस आले. मी तेच माझ्या हाताची सिरीज एक ठेवली गेलो त्याला अटक केली. गेलो कार्यकर्ते याचा झेंडा मशाल पेटवली. मशाल पेटवली बंदी होती. कोर्टापुढे होते 10 रुपये दंड. बरोबर आहे. असं ते होतं. आचार्य अत्रे यशवंतराव चव्हाण यांच्या सभा इथं तयार झाल्या असतील त्या काळामध्ये कितीतरी कितीतरी. हां संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरची पहिली सभा यशवंतरावांची हां शनिवार वाड्यापुढे आणि ते म्हणाले आज मी मुक्त आहे. मी सीएमपर्यंत राजीनामा दिलेला आहे. दिल्लीत अजून माझी वरती लागायची आहे आणि त्या मधल्या काळात मी पुण्यात आलोय तेव्हा तर मी मोकळेपणाने बोलतो. छान. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये मुख्यतः कोणकोणत्या नेत्यांचा मुलाचा वाटा आहे असं वाटतं किंवा त्यांचं योगदान आहे असं वाटतं? क्रमांक नाही पाहिजे सगळ्यात चांगलं. अच्छा संघटनेची भाग येत नसेल संघ नाहीच कधी. आणि कम्युनिस्टांचं त्यांच्या नीतीवर पण कम्युनिस्ट हो गया. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मुंबईच्या कामगारांना विशेष आहे. बरोबर आहे. यशवंतराव चव्हाण आचार्य अत्रे यांच्यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ यांनी बिनशर्त मराठवाडासुद्धा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील होऊ इच्छितो हे त्यांनी सांगितलं. तोही भाग इथं महत्त्वाचा आणि तोही लढा घ्यायला लागला. निश्चितच. आणि हो आणि त्यामध्ये पुन्हा आम्हाला गणपतीची निवडणुकीतच आली निजामाने हे केला म्हणून. हो हो गणपतीची निवडणूक होती. हो शाहीर अमर शेख अण्णाभाऊ साठे गव्हाणकर यांनी अख्खा जवळपास महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे त्यावेळेस. ते सुद्धा संयुक्त महाराष्ट्राचे महत्त्वाचे शिल्पकार आहेत किंवा शिल्पकार आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण जनमानस सगळा एकवटणं सोबत आणून तुम्ही जे डिझाईन करताय हां हां त्या मला ती खरं खूप होतं. अच्छा हां स्वातंत्र्याच्या चळवळीची स्वातंत्र्य चळवळीतली माणसं आहेत ती सगळी. अच्छा हां एखाद्या फौजेमध्ये अशी माणसं असतात तसं हे हां अच्छा हां त्यामुळे असं काही त्यात तुम्ही ते आपण 10 मोठा आंदोलन नाही म्हणजे सर्वांचं त्यात आहे. स्वातंत्र्याच्या सगळे तुरुंगात जायचे आहे. सर्वात महत्त्वाची तुरुंगात जायचं आहे मागं नाही चालत. सामान्य लोक त्यात जायचे. गांधींचा संदेश आहे. गांधींची इथे आहे मी शिवी देणार नाही. मी काठी उद्या काढणार पण मी रोडकेंच्या राहणार. त्या गांधींचा विनोबांचे केवढा मोठा विचार चर्चा आहे. विनोद म्हणाले मला हा त्याकडे म्हणता नाही. हां 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 जमिनीची आंदोलन सुरू झालं 50 साली. हां 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 तर इकडे जमिनीची आंदोलन सुरू झाली निश्चित निश्चित बरोबर आहे. आणि यांनी इकडे भूदान चळवळ सुरू केली. 1951 साधारणतः सुरू झाली. दुकानदार भूदान चळवळ सत्याकडे करा. बरोबर आहे. विनोद म्हणाले की सत्याग्रह माझा पाठिंबा नाही. अच्छा गांधींच्या सत्याग्रह कारण गांधींना सत्तेमुळे कळलेलंच नाही. काय ब्रह्मसत्यम निघा मिथ्या. हां
हा माझा सिद्धांत असं देणार हां आज थोडंसं आहे. प्रबोधनकार ठाकरे इथं आले असतील त्या काळामध्ये. कोण? प्रबोधनकार ठाकरे हो ते पण ते सगळे तर ते सामाजिक चळवळीच होते. सामाजिक चळवळीमध्ये येते. ब्राह्मणचर चळवळी सत्तर चळवळी. अच्छा अच्छा बरोबर आहे. आणि वाहन- आता हां, हां. शिक्षण सवय आहे ना. वाहतूक क्षेत्रातील कामगारांना योग्य वेतन मिळावं यासाठी हमार पंचायतीचं पहिलं आंदोलन 1956ला घडलं. त्याबद्दल काय सांगाल आपण? काय झालं ना आंदोलन. गाड्या अडवल्या, हां हां बैलगाड्या भरली. हां हां ते लोक जाऊन व्यापारी कुठं आले. मग भाईवैद्य होते आले आणि भाईवैद्यच्यामुळे 99 हमालांनी जमिनीवर अडून पडले. बरोबर आहे. हां हां त्याचे नाही केले पण गाज झाली खूप. एक गाव एक पानवठा जी तुमची मुख्यतः ओळख नवीन पिढीला जी आहे ती एक गाव पानवठा याची तुम्हाला म्हणजे स्फूर्ती कशी मिळाली की आपण ही ते पाच कार्यक्रम लक्षात राबवा- येतं तुझं. हां हां बहात्तर दुष्काळाचा आम्ही हिंडलो ना किंवा कशावर लढलो. खेड्यामध्ये लोकांची पाण्याची जाहिरात किती होती. म्हणजे 4-4 आणि 5-5 किलोमीटर अंतर जाऊन जायचं किंवा कोणते असं वाट शिक्षित पाणी घेऊन आहे आऊट बरोबर. त्याची ते सुविधा. हां हां हे चांगला प्रतिसाद त्याला मिळत गेलेला आहे. कष्टकरी भाकरी योजना ही 2 ऑक्टोबर 1974ला आपण सुरू केली. याच्या जवळपास 12 शाखा होत्या. त्याच्याजवळ द्यायचं. अच्छा हां 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 खूप चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल काय सांगाल आपण? म्हणजे हे आधी मी जेव्हा देऊ शकता. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण नंतरच्या सत्रामध्ये घेणार आहोत, कारण पुढचा आणखी टप्पा थोडा महत्त्वाचा राहिलेला आहे. आदरणीय बाबा आढाव यांची मुलाखत आपण घेत आहोत. त्यांचा अतिशय मौलिक असा वेळ ते देत आहेत आणि जवळपास बराचसा त्यांच्या जीवनकार्याचा भाग यामध्ये आलेला आहे. त्यांच्या चळवळीचा भाग आलेला आहे, वेगवेगळ्या आंदोलनाचा आलेला आहे. पुढच्या भागामध्ये मराठवाडा विकास आंदोलन असेल, मराठवाड्यातील नेते असतील आणि पुढील त्यांनी केलेलं कार्य हां सीमा सत्याग्रह आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपण या पहिल्या सत्रामध्ये जी काही मुलाखत दिली त्याबद्दल आपण आभारी आहोत. नमस्कार. जिंदाबाद. जिंदाबाद.